भारत न्यूज 44। 37 जणांवर तुमच्यासहित राजू शेट्टी सहित 37 जणांवर गुन्हे दाखल केले। प्रशासनाने सांगितलं होतं गुन्हे दाखल करणार नाही काय? नाही, खरं तर प्रशासन ही वेगवेगळी भूमिका राबवत आहे। याआधी जेव्हा मोर्चा होता त्या मोर्चाला 5-6 हजार लोक होते आणि त्या मोर्चामध्ये सुद्धा जमाबंदीचा आदेश जुगारून आम्ही तो मोर्चा काढला होता। परंतु त्यावेळी पालकमंत्री त्या मोर्चाला आले म्हणून आमच्यावर गुन्हे नोंद झाले नाहीत की काय, हा खरा प्रश्न प्रशासनाला आमचा आहे। त्याचबरोबर काल आम्ही शांततेत आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन केल्यानंतर आम्ही रस्ता रोकोनंतर आम्ही चालत जाऊन आम्ही जिल्हाधिकारी आम्हाला वाटेत भेटल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आमचं आंदोलन थांबवण्यासाठी पहिली आमची मागणी त्या व्यापाऱ्यांची काय होती, बागायतदारांची, की कोणावर गुन्हे नोंद होणार नाहीत। परंतु सरकारने एकीकडे आम्हाला मदत न करता आमच्यावर दडपशाही केली। हे कालच्या गुन्ह्यात नोंद आलेत। अशा गुन्ह्याला आम्ही तर भीक घालणार नाहीत, परंतु गरीब शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, त्यांना मदत ऐवजी त्यांच्यावर गुन्हे नोंद केलेत, ही शासनाची भूमिका चुकीची आहे। आणि आज अधिवेशन संपते तरी अजूनही काही मदत झाली नाही। असे गुन्हे किती घाला, आमचं आंदोलन यापुढच्या काळामध्ये तीव्र होणार आहे। 2 दिवसाची मुदत सरकारने दिली होती, आज अधिवेशन संपतंय, अजून नुकसान भरपाई जाहीर केली आता संध्याकाळपर्यंत आता काही भूमिका कळेल, अधिवेशन संपेल संध्याकाळी। पण जरी मदत नाही झाली तर आमचं तीव्र स्वरूपात आंदोलन येणाऱ्या 2 दिवसामध्ये सुरू होईल। राजू शेट्टी यांनी इशारा दिलेला की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच मोर्चा काढला नाही, त्या भूमिकेशी तुम्ही ठाम आहात? 8 दिवसामध्ये राजू शेट्टी या मोर्चाचं नेतृत्व करतायत आणि त्यांनी त्या मोर्चाला जी घोषणा केली त्या घोषणेला सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शेतकरी त्या मोर्चामध्ये सामील होते। सध्या बघितलं तर मोठ्या प्रमाणात गॅसची टंचाईबरोबर पेट्रोल आणि डिझेलची टंचाई सध्या बाजारात मोठ्या रांगा दिसत आहेत। प्रशासन कुठेतरी कमी पडतं का? नाही, खरं तर पालकमंत्री महोदयांनी गेल्या 8 दिवसापूर्वी कमर्शियल सिलेंडर आणि घरगुती सिलेंडर जिल्ह्यामध्ये कमी पडणार नाही म्हणून सांगितलं। आम्ही जेव्हा 8 दिवसापूर्वी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं आणि पुरवठाधिकारी सांगितलं की कुठल्याही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही गॅसची कमतरता नाही। परंतु ज्यांनी 25 दिवस नोंदणी करून त्यांना अजून सिलेंडर मिळाले आहेत म्हणून या रांगा आहेत। त्याचबरोबर कमर्शियल सिलेंडर नुसते मोठ्या हॉटेलवाल्यांचा विषय नाही, तर पान टपरी असतील, हॉस्टेलची मुलं असतील, छोटी पर्यटन जिल्हा असल्यामुळे छोट्या खानावळी असतील, या सगळ्यांवर आता संक्रांत आले आहेत आणि अनेक हॉटेल आता बंद झालेली आहेत। आता मंगळवारी आम्ही सगळ्या हॉटेल मालकांशी चर्चा करत आहोत की मंगळवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचं आमचं शिवसेनेचं धोरण आहे। जर सर्वपक्षीय झालं तर आम्ही त्या आंदोलन सभा केलं तर आमचं शिवसेनेचं आंदोलन बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर असणार आहे। बंधू खरातबद्दल सध्या मोठी चर्चा आहे। या संदर्भात आता बंधू खरातलाच संरक्षण देण्याची मागणी होते, कारण त्याच्याकडे अनेक नावं आहेत जी सत्ताधारी पक्षातली आहेत, त्याला संरक्षणाची मागणी होते। नाही, खरं तर बंधू खरातांकडे अनेक राजकीय लोक होते, सत्ताधारी पक्षातलं हे प्रमाण जास्त होतं। कारण गुवाहाटीला जाऊन रेडा कापल्यानंतर पदं मिळतात ही भूमिका सगळ्याच सत्ताधाऱ्यांची झाली होती, म्हणून हे असे जे यगोरी प्रकार आहेत, बुवाबाजी ही सत्ताधाऱ्यांमध्ये वाढली होती। आणि कालच्या माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका ह्या निवडणुकीच्या आधीच 1 वर्ष आधीच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता शिर्डी पोलीस स्टेशनलामध्ये आणि ह्या सगळ्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणी तो गुन्हा दाबलेला होता। आता बंधू खरातांकडे सगळ्यांची नावं आहेत, एक नावं बाहेर पडत आहेत, परंतु ही नावं अजून किती नावं बाहेर पडतील यासाठी खरोखरच बंधू खराताला संरक्षण दिलं पाहिजे, कारण त्याच्या जीविताला धोका होईल। तर ही नावं पुढची नावं वगळण्यासाठी सत्तेसाठी हे रेडा कापू शकतात तर माणसाला पण कापू शकतात, त्यामुळे ह्याच्यावर त्यांना संरक्षण मिळून योग्य नावं जी खरी आहेत ती बाहेर पडली पाहिजेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।